आपण बघतोय अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे रत्नागिरीमध्ये कदम कुटुंबियांवरती काळानं घाला घातलेला आणि आपण याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांच्याकडून। प्रणव, अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे रत्नागिरीमध्ये कदम कुटुंबियांवरती काळानं घाला घातलेला आहे, काय अधिक माहिती आहे, कसा झाला हा ऍक्सिडेंट एकूणच? नक्कीच मधुरा, जो आहे धनश्री कदम जी 17 वर्षाची मुलगी आहे ही सीईटीची परीक्षा देण्यासाठी रत्नागिरीमध्ये आली होती आणि मात्र येत असताना तिचा जो आहे तो संगमेश्वर या ठिकाणी रिक्षा अपघातामध्ये मृत्यू झाला। ती डेड बॉडी आणण्यासाठी तिचे पालक जे आहेत प्रवीण कदम, तिची आई आणि नरेश देवरुखकर हे 3 जण आहेत ते रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आले होते आणि अचानक तिची डेड बॉडी घेऊन निघाले असताना त्यांच्या गाडीवर जो आहे तो जेसीबी आहे तो पडला आणि त्याच्यामध्ये या 3घांचाही मृत्यू झालेला आहे। आता 3घांच्याही बॉडीज आहेत ते पोस्टमॉर्टमसाठी रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहेत आणि कदम कुटुंबी जे आहे हे 4घही जे आहेत त्याच्यामध्ये मृत झालेत। हे 4घही जे आहेत ते खेड इथले रहिवासी आहेत। मधुरा, तसंच प्रणव, खरं तर दोन्ही वेगवेगळे अपघात होते आणि दोन्ही अपघातामध्ये एकाच कुटुंबातील 3घांचा मृत्यू झालेला आपण पाहतोय। एकूणच सध्या काय तिथली परिस्थिती आहे, काय वातावरण आहे? मधुरा, जो आहे एकूणच परिस्थिती आहे खरं तर प्रवीण कदम जे आपल्या मुलीचा मृतदेह आणण्यासाठी खेडमधून निघाले होते, खेडमधून आल्या रत्नागिरी या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचले। त्यानंतर ते जे आहेत मृतदेह घेऊन रत्नागिरी खेडच्या दिशेने ते निघाले होते आणि निघाले असताना हातखांबा जो आहे पानवळ जो भाग आहे या ठिकाणी एक जेसीबी 6 चाकी गाडीवरून येत होते, मात्र अचानक तो जेसीबी त्या गाडीवरून सरकला आणि मारुती 800 वर पडला आणि या 800 मध्ये असणाऱ्या 3 म्हणजे प्रवीण कदम, धनश्रीची आई आणि नरेश देवरुखकर या 3घांचा जो आहे तो जागीच मृत्यू झाला। खरं तर आपल्याच मुलीचा मृतदेह आणण्यासाठी गेलेल्या पालकांवर काळानं घाला घातलेला आहे खरं तर म्हणावं लागेल। हे 4घही जे आहेत जे 4घही याच्या दोन्ही अपघातांमध्ये मृत झालेत हे 4घही खेड रत्नागिरी जिल्ह्यामधल्या खेड तालुक्यामधले रहिवासी आहेत। नक्कीच प्रणव, अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे रत्नागिरीमध्ये कदम कुटुंबियांवरती काळानं घाला घातलेला आहे। धनश्री कदम या 17 वर्षीय मुलीचा रिक्षा अपघातात मृत्यू झाला आणि तिचा मृतदेह आणण्यासाठी गेलेल्या कदम दाम्पत्याच्या कारला हातखंबाजवळ अपघात झाला आणि ह्यात हे दाम्पत्य ठार झालेलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।